Hello students, this is our paper first, that is Fundamentals of Environment Science second. Our paper code is EVS 1201 and last lecture we will discussing about our unit second, that is energy, and started the introduction of energy, then two main types of energy, that is potential energy and kinetic energy, their examples, and then discussing about different forms of energy, then green energy, that is biogas. Okay, so today we will discussing their introduction and another forms of energy. Okay, so energy is the capacity to do work, that is the definition of energy. Energy is the capacity to do work. Okay, then some examples of energy, that is sunlight, then coal, petrol, wind, water power, nuclear energy. Okay, so these are some examples of energy. The energy resources may be renewable or non-renewable. तर काही टाईपचे जे सोर्सेस आहेत किंवा जे एनर्जी रिसोर्सेस आहेत तर ते रिन्युएबल आहेत, जे की आपण परत परत क्रिएट करू शकतो किंवा ते क्रिएट होऊ शकतात. बट काही काही जे एनर्जी रिसोर्सेस आहेत तर ते नॉन रिन्युएबल आहेत, जे की लवकर क्रिएट होणार नाही किंवा क्रिएट होणार नाही किंवा ते क्रिएट होण्यासाठी खूप वर्षांचा टाईम स्पॅन जाऊ द्यायला लागणार आहे. ओके, सो the non-renewable energy resources cannot be replenished after their use. So जे पण नॉन रिन्युएबल जे सोर्सेस आहे एनर्जी रिसोर्सेस कॅनॉट बी रिप्लेनिश्ड आफ्टर देअर यूज. त्याचे एक्झाम्पल्स आहेत जे पण कोल असतील किंवा पेट्रोल असतील. ओके, दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, हे जे असे रिसोर्सेस आहेत जे एकदा संपले तर ते क्रिएट होण्यासाठी खूप वर्षानुवर्षे जायला लागतील. ओके, देन द रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आर अवेलेबल कंटिन्युअसली. तर हे जे रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आहेत तर ते नॅचरली आपल्या नेचरमध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये अवेलेबल आहेत. ओके, सो ते किंवा नॅचरली ते क्रिएट झालेले आहेत, नॅचरली अवेलेबल आहेत. ओके, दे आर ऑल्सो कॉल्ड सस्टेनेबल एनर्जी सोर्स. ओके, तर त्यांना सस्टेनेबल एनर्जी सोर्स पण म्हणतात. सो सम एक्झाम्पल्स ऑफ रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस, दॅट इज सनलाईट, विंड. ओके, जे पण सनलाईट आहे किंवा सूर्यप्रकाश आहे किंवा वारा आहे. ओके, विंड. सो दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, जे की नॅचरली क्रिएटेड आहेत किंवा नॅचरली अवेलेबल आहेत आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये. ओके, दॅट इज द रिन्युएबल अँड नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. ओके, अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस अँड रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. ओके, सो some different definition of energy, that energy is capacity to do work. Energy can be changed from one form to another, but it neither be created or not be destroyed. So this is the first law of thermodynamics किंवा एनर्जीचे जे लॉ आहेत थर्मोडायनॅमिक्सचे. सो दिस इज द फर्स्ट लॉ. एनर्जी कॅन बी चेंज. एनर्जी चेंज होऊ शकते एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये. ओके, पोटेन्शियल फॉर्ममधून ती कायनेटिक फॉर्ममध्ये चेंज होऊ शकते किंवा अनदर फॉर्ममध्ये चेंज होऊ शकते. हायड्रोपॉवर किंवा वॉटर जी एनर्जी आहे त्या थ्रू आपण इलेक्ट्रिसिटी क्रिएट करू शकतो. ओके, सो अशा फॉर्ममधून ती चेंज होऊ शकते, बट इट नायदर बी क्रिएटेड. पण ती आपण क्रिएट करू शकत नाही किंवा ती डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. ओके, सो ती फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते किंवा क्रिएट होते किंवा चेंज होते. ओके, सो दिस इज दी एनर्जी रिसोर्सेस. अँड एनर्जी रिसोर्सेस इज समथिंग दॅट कॅन produce heat, power life, then move objects or produce electricity.
matter that store energy is called fuel. Okay, this is the energy resources. In physics, energy is the quantitative property that must be transferred to an object in order to perform work on or to heat the object. Energy is a conserved quantity. The law of conservation of energy state that energy can be converted in forms but not created or destroyed. So हे जे पण इन फिजिक्समध्ये काय सांगितलं आहे की जी पण एनर्जी आहे तर ती कन्झर्व्ड क्वांटिटीमध्ये असते. तर जो पण कन्झर्वेशन लॉ आहे एनर्जीचा तर तो काय आहे किंवा स्टेट काय करतो तो तर एनर्जी कॅन बी कन्वर्टेड. तर एनर्जी कन्वर्ट होऊ शकते फॉर्म एखाद्या फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये बट नॉट क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉय. पण ती क्रिएट पण होऊ शकत नाही, आपण क्रिएट नाही करू शकत किंवा त्याला डिस्ट्रॉय पण नाही करू शकत. ओके, देन द SI युनिट ऑफ एनर्जी इज द जूल. तर एनर्जीचं SI युनिट काय आहे तर जूल, विच इज द एनर्जी ट्रान्सफर्ड टू ॲन ऑब्जेक्ट बाय द वर्क ऑफ मूविंग इट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर अगेन्स्ट अ फोर्स ऑफ 1 न्यूटन. Okay, then the living organisms require energy to stay alive, such as the energy humans get from food. Human civilization requires energy to function, which it gets from energy resources such as fossil fuels, nuclear fuels or renewable energy. सो जे पण ह्युमन बिंग्ज आहेत किंवा अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत तर ते सर्वाईव्ह होण्यासाठी किंवा जगण्यासाठी त्यांना जी एनर्जी लागते तर ते कशातून मिळवतात तर जे पण त्यांचं जे फूड आहे, ओके, जे ते फूड कन्झ्युम करतात त्याच्या थ्रू ते जे एनर्जी आहे तर ती मिळवत असतात. ओके, then the processes of earth climate and ecosystem are driven by the radiant energy earth receives from the sun and the geothermal energy contained within the earth. Then these are the some types of energy and their description. Some forms of energy that an object or system can have as a measurable property. Okay, so first type of energy is mechanical energy. Then त्याचा description आहे the sum of macroscopic translational and rotational kinetic and potential energies. So मेकॅनिकल एनर्जीमध्ये काय होतं सम ऑफ मॅक्रोस्कोपिक ट्रान्सलेशनल. तर काय ट्रान्सलेशन होतं तर आणि जी पण रोटेशनल कायनेटिक एनर्जी आहे तर ती पोटेन्शियल एनर्जीमध्ये तिचं ट्रान्सलेशन किंवा रोटेशनल होतं आहे. ओके, देन सेकंड वन आहे इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा इलेक्ट्रिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू ऑर स्टोर्ड इन इलेक्ट्रिक फील्ड. सो जी पण पोटेन्शियल एनर्जी आहे तर ती कशामध्ये स्टोअर्ड असते किंवा इलेक्ट्रिक फील्डमध्ये. मॅग्नेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू ऑर स्टोअर इन मॅग्नेटिक फील्ड. ती कशामध्ये स्टोअर्ड असते मॅग्नेटिक फील्डमध्ये पोटेन्शियल एनर्जी. देन नेक्स्ट वन आहे ग्रॅव्हिटेशनल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू ऑर स्टोअर इन ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड असते. देन केमिकल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू केमिकल बॉन्ड्स. जे पण डिफरंट टाईप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स आहेत सो त्यामध्ये केमिकल एनर्जी स्टोअर्ड राहते. ओके, देन नेक्स्ट वन आयोनायझेशन एनर्जी. सो पोटेन्शियल एनर्जी दॅट binds an electron to its atoms or molecules. जे पण इलेक्ट्रॉन्स असतील टू इट्स ॲटम्स और मॉलिक्युल्समधले सो जी पोटेन्शियल एनर्जी तर ते बाइंड करून ठेवतात.
Then nuclear energy, potential energy that binds nucleons to form the atomic nucleus and nuclear reaction. Then chromodynamic energy, potential energy that binds quarks to form hadrons. Then elastic energy, potential energy due to the deformation of a material or its container exhibiting a restorative force. रिस्टोरेटिव्ह फोर्समध्ये जे पण पोटेन्शियल एनर्जी असेल तर ती स्टोर्ड केली जाते. देन मेकॅनिकल वेव्ह, kinetic and potential energy in an elastic material due to a propagated deformational wave. Then sound wave, that is kinetic and potential energy in a fluid due to a sound propagated wave. That is a particular form of mechanical wave. Then radiant energy, potential energy stored in the field of propagated by electromagnetic radiation including light. That is the radiant energy. The next one, rest, potential energy due to an object's rest mass. Then thermal energy, that is the kinetic energy of the microscopic motion of particles, a form of disordered equivalent of mechanical energy. Okay, these are the some types of energy and their description that an object or system can have a measurable property. Then use of energy in human life. जी पण एनर्जी आहे तर तिचे ह्युमन लाईफमध्ये यूजेस काय काय आहे, आपण तिचा यूज कसा करतो. सो सनलाईट इज द प्रायमरी एनर्जी सोर्स ऑन दी अर्थ. सूर्यप्रकाश हा जो आहे तर तो प्रायमरी सोर्स आहे एनर्जीचा अर्थवरचा. ओके, द प्लांट ट्रॅप सन्स एनर्जी अँड सिंथेसाइज फूड. दिस फूड इज यूज्ड बाय ऑल ॲनिमल्स इन्क्लुडिंग मॅन. सो जे पण प्लांट्स आहे तर ते जी पण फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे त्या थ्रू सन एनर्जी ॲब्सॉर्ब करून किंवा ते त्यांचं जे पण फूड आहे तर ते क्रिएट करतात. देन ते जे क्रिएट झालेलं जे फूड आहे तर ह्युमन बिईंग किंवा जे पण ऑल ॲनिमल्स असतील तर ते फूड यूज करतात. ओके, सन वॉर्म्स अप दी अर्थ थ्रू हीट एनर्जी. आणि जी पण हीट एनर्जी आहे तर सनकडून आपल्याला ती मिळते. देन द सन एनर्जी कॉजेस इव्हॅपोरेशन कॉझिंग क्लाउड्स अँड रेन. सो जी पण सन एनर्जी तर त्याचा इफेक्ट काय आहे तर ती इव्हॅपोरेशन प्रोसेस क्रिएट करतात. जे पण आपण ऑक्सिजन सायकल बघितली राईट, त्या थ्रू जे पण क्लाउड्स आहेत ते क्रिएट होतात आणि पाऊस पडतो. ओके, सनलाईट जनरेट्स इलेक्ट्रिसिटी इन अ सोलर सेल्स. तर सनलाईट थ्रू आपण जी पण इलेक्ट्रिसिटी आहे ती पण क्रिएट करू शकतो. देन डोमेस्टिक ॲनिमल्स आर यूज फॉर मेकॅनिकल वर्क. जे पण डिफरंट टाईप्स ऑफ डोमेस्टिक ॲनिमल्स आहेत लाईक डॉंकी असेल किंवा अदर जे पण कॅमल असेल, ऑक्स असतील, सो त्याचा यूज आपण मेकॅनिकल वर्किंग असेल सो त्यासाठी करून घेतो. अ डॉंकी कॅरीज लोड. जे पण डॉंकीज असतील त्यांना आपण जे पण जड वाहून नेण्याचं जे पण काम असेल ओके त्याच्यासाठी त्यांचा यूज केला जातो. देन ॲन ऑक्स पुल्स अ कार्ट, देन अ कॅमल कॅरीज मॅन. So these are the some example of domestic animals and their mechanical work uses. Okay, then the electric energy is used in radio, TV, grinder, etc. जी पण इलेक्ट्रिक एनर्जी आहे तर घरातल्या ज्या पण इलेक्ट्रिक वस्तू आहेत त्यांचा आपण
यूज इलेक्ट्रिक एनर्जी थ्रू करतो. देन इलेक्ट्रिक एनर्जी इज यूज फॉर लाईट अँड फॉर रोटेटिंग अ फॅन. देन इलेक्ट्रिक एनर्जी इज यूज इन ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री. तर इलेक्ट्रिक जी पण एनर्जी आहे तर त्याचा आपण वेगवेगळ्या ज्या आपण इंडस्ट्रीज असेल किंवा ॲग्रिकल्चरमध्ये असेल सो त्या ठिकाणी आपण इलेक्ट्रिक एनर्जीचा यूज करतो. देन ऑटोमोबाईल्स यूज कोल, पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिसिटी ॲज एनर्जी. देन electricity is produced from wind energy through windmill, hydropower that is water power, nuclear energy. देन जी पण इलेक्ट्रिसिटी आहे तर ती आपण कशा थ्रू प्रोड्यूस करतो तर जे पण विंड मिल असेल किंवा जिला आपण पवनचक्की म्हणतो किंवा हायड्रो पॉवर असेल, वॉटर पॉवर प्लांट असेल, जे पण डॅम्स वगैरे असतील तिथे इलेक्ट्रिक पॉवर प्लांट क्रिएट केलेले असतात किंवा न्यूक्लिअर एनर्जी असेल त्या थ्रू आपण इलेक्ट्रिसिटी क्रिएट करू शकतो. इन द किचन कुकिंग युजेस हीट एनर्जी. हीट इज जनरेटेड फ्रॉम फायरवूड, गॅस, इलेक्ट्रिसिटी. किंवा आपण घरामध्ये जे कुकिंग करतो तिथे आपण हीट एनर्जीचा यूज करतो. तर ती हीट कशापासून जनरेट करतो ते पण फायरवूड असेल किंवा गॅस असेल किंवा इलेक्ट्रिसिटी असेल. तो सो दिस इज दी सम युजेस ऑफ एनर्जी इन ह्युमन लाईफ. ह्युमन लाईफमध्ये आपण नॉर्मली कशा डिफरंट फॉर्ममध्ये एनर्जीचा यूज करतो आहे. ओके, सो इथे तुम्हाला सांगितलं. ओके, सो नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कसिंग इन डिटेल्स अनदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. ओके.